परभणी येथे राज्यस्तरीय पुरस्काराने हनुमंत तोंडे यांना सन्मानित. एकता सेवाभावी संस्था परिषदेकडून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना पुरस्कारासाठी आवेदन करण्यात आले होते. यामध्ये धारूर ता. सोनीमोहा गावचे हनुमंत तोंडे यांना यंदाचा समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या लेखणीच्या कार्यातून त्यांनी समाजाची अडचणींना वाचा फोडली व गावचे व तालुक्याचे नाव एकता गौरव या पुरस्कार प्राप्त करून महाराष्ट्रभर गाजवले आहे. हा पुरस्कार फौजिया खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र परिषदेतर्फे समता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे व एकताच संस्थेच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्ताचे औचित्य साधून बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सभागृह, ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर रोड, परभणी येथे सकाळी 12:30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो पुरस्कारांचे मान्यकरी फुले, शाहू, आंबेडकर, गांधी अनुयायी उपस्थित होते. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून येणाऱ्या समता गौरव, महाराष्ट्र गौरव, जीवन गौरव, समाजरत्न या पुरस्काराचे मान्यकरी यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे पुरस्काराचे वितरण फौजिया खान यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गणेशराव दुधगावकर तर प्रमुख अतिथी जे.एन.यू. नवी दिल्लीचे प्रोफेसर तथा मानवी हक्कचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद आव्हाड, सिनेमा अभिनेते अनिल मोरे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रेरणाताई वरपुडकर, सिने अभिनेते ज्ञानेश्वर नुसते पाटील हे विचार मंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अरुण मराठे, कार्याध्यक्ष प्रा. अशोक जोंधळे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अरुण पडघन व कार्यक्रमाचे संयोजक एकता संस्था संस्थापक आजमत खान, तसेच एकताचे शहराध्यक्ष सईद, तसेच अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गाडेकर डी. एच. तसेच बीड महासचिव भारत डोंगरे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. मी न्यूज रिपोर्टर अश्विन केळकर, न्यूज 18 महाराष्ट्र, मुंबई.